नमस्कार, मी चंद्रकांत दुसाने. सुवर्ण खानदेश लाईन्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन. आणि या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर संवाद साधणार आहोत. तो विषय म्हणजे पावसाळ्याचं बदलतं स्वरूप आणि हवामान बदलाचे स्पष्ट संकेत. खरं तर पावसाळ्याचं जर आपण पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून पावसाळ्याचं स्वरूप हे प्रचंड मोठ्या प्रमाणात बदलत आहे. खरं तर उन्हाळ्यामध्ये पाऊस होतोय, मुसळधार कुठे अतिवृष्टी होते, कुठे महापूर सारखी परिस्थिती निर्माण होते. कधी जूनचा मान्सून दाखल होणारा हा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतोय. आणि यामुळे अ, हवामान बदल होतोय का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो. या प्रश्नामागची नेमकी वैज्ञानिक कारणं काय आहेत, हवामान बदलामुळे काय परिणाम होणार आहेत मानवी जीवनावर, या संबंधित विषयावर आपण माहिती जाणून घेणार आहोत. आणि माहिती देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत पर्यावरण तज्ज्ञ श्री अतुल देऊळगावकर सर. सर, तुमचं सुवर्ण खानदेश टाइम्स मध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. संवादाला तर सुरुवात करतोय सर. आपण आपण जर पाहिलं तर मे महिन्यामध्ये म्हणजे जो पाऊस झाला, खरं तर राज्यात सर्व भागात हा पाऊस झालेला आहे, अवकाळी पाऊस झाला. यानंतर जून महिन्यात मान्सूनचं आगमन होत असतं परंतु वर्षाप्रमाणे मात्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनचं आगमन झालं. ह्या पावसाच्या बदलत्या स्वरूपाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहतात, तुमचं मत नेमकं काय आहे? अ, खूप योग्य दिवशी महत्वाच्या विषयावर तुम्ही चर्चा चालू केली आहे. असं नेहमीच म्हटलं जातं की सामान्य माणसांची, नागरिकांची स्मरणशक्ती ही खूप छोटी असते. खूप पूर्वीच लक्षात राहत नाही. अनेक महत्वाच्या गोष्टी आपण विसरून जातो. विशेषतः वैज्ञानिक जे सांगतायत, गेली अनेक वर्ष म्हणजे हवामान बदल ही संज्ञाच जगामध्ये पहिल्यांदा 1988 साली डॉक्टर जेम्स हॅन्सन नावाच्या पर्यावरण शास्त्रज्ञांनी सांगितले की हवामान बदल होतो. आता त्याच्या खूप मागचा इतिहास काढायला नको की जगामध्ये कार्बन उत्सर्जन जसं वाढत जात आहे, ज्याला आपण हरित वायू म्हणतो, ग्रीन हाऊस गॅस, म्हणजे त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहेत, मिथेन आहे, हे पृथ्वी तलावर वाढत आहेत प्रदूषण वाढल्यामुळे. आणि त्यांनी काय होतं की आपण घोंगडी अंगावर येऊन झोपलो तर आपली जी अवस्था होते, तसे हे वायू अवकाशात जाऊन पृथ्वीच्या भोवती असं एक आवरण तयार करतात आणि त्यामुळे पृथ्वी गुदमरते. मग हे प्रमाण किती वर्षापासून, 1972ला जगातली पहिली पर्यावरण परिषद झाली स्टॉकहोम मध्ये. त्यानंतर 88 साली हवामान बदल ही संज्ञा आली. 90 पासून जगामध्ये जगातले सगळे शास्त्रज्ञ, वैज्ञानिक संस्था एकत्र येऊन काय परिणाम होतोय पर्यावरणाचा पूर्ण सृष्टीवर, जीवसृष्टीवर, याचा अभ्यास करतात. आता तिथून आपण जर आत्ता आलो तर 2025 सुरू झालं त्यावेळेला युरोपमधली एक संस्था आहे वैज्ञानिकांची, तिचं नाव आहे कोपरनिकस क्लायमेट चेंज रिसर्च सेंटर. त्यांनी हे जाहीर केलं की आतापर्यंत आपण म्हणत होतो होणार होणार होणार, ते झालेलं आहे. हवामान बदल कसा झालेला आहे आणि त्याचं वर्ष कोणतं, तर ते 2024 आहे. ते का? कारण 2024 या वर्षी पृथ्वीवरचं तापमान, आपण जे आधी तापमान वाढ ही संज्ञा होती, ग्लोबल वॉर्मिंग, तर बरोबर. ते होईल होईल हे जे म्हणत होतो, तर ती जी एक मर्यादा आहे पृथ्वीचं सगळं सहन करण्याची, काही मर्यादा आहे. आपल्या शरीराची जशी मर्यादा आहे तशी पृथ्वीची मर्यादा आहे. ती आहे 1.5 अंश सेल्सिअस. त्याच्या आत आपण सगळं ठेवलं पाहिजे, यासाठी जग प्रयत्न केल्याचं दाखवत होतं. 2015ला पॅरिसला जागतिक परिषद झाली, मला तिथं जाता आलं होतं. तिथं सगळेजण म्हणत होते की आपण पृथ्वीचं तापमान 1.5 अंश जास्त जाऊ द्यायचं नाही. 2024 साली पृथ्वीचं तापमान 1.75 अंश सेल्सिअसनी वाढ, 75 अंश सेल्सिअस. आणि त्यामुळे त्यांनी असं जाहीर केलं की हवामान बदल पूर्वीचा काळ म्हणजे 2024च्या आधीचा, आणि आता आपण हवामान बदल उत्तर काळामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे काय? तर एक पृथ्वी आयोग म्हणून अर्थ कमिशन 2015 सालीच जगातल्या महत्वाचे शास्त्रज्ञ आणि वैज्ञानिक संस्था यांनी एकत्र येऊन केलेले, ते पृथ्वीची तब्येत तपासतात. पृथ्वीची प्रकृती, आपली प्रकृती कसं बघतो आपण, तापमान आहे,
ब्लड प्रेशर आहे, रक्ताभिसरण आहे. तसं पृथ्वीचं तापमान जे आहे, पृथ्वीची प्रकृती कशावर अवलंबून आहे? तर पृथ्वीवरचं जैवविविधता, बायोडायव्हर्सिटी, पृथ्वीवरचं जलचक्र, वायुचक्र, आणि पृथ्वीवर जे बर्फाच्छादन आहे, या सगळ्या गोष्टींवर आपलं हवामान अवलंबून. म्हणजे आता जे आपण बोलतोय तिकडं मी येतो की आपल्या हवामान बदल होतो म्हणजे नेमकं काय होतंय. तर 1.75 अंश सेल्सिअसनी जरी तापमान वाढलं असलं तरी ती सरासरी आहे. काही ठिकाणी जास्त, काही ठिकाणी कमी. तर किती जास्त? तर दोन ध्रुवावरचं तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढलं. आणि वैज्ञानिक असं सांगतायत की 2040 ते 2050च्या दरम्यान उत्तर ध्रुव पूर्ण बर्फमुक्त झालेला असेल. तर त्यामुळे आपल्याला जर पृथ्वीला सांभाळायचं असेल तर आता इथून आपण काय केलं पाहिजे, याचा वैज्ञानिक जेव्हा विचार करायला लागलेले आहेत, आपल्याला असं हे लक्षात घेतलं पाहिजे की पृथ्वीवर 3 ध्रुव आहेत असं म्हटलं जातं. दक्षिण ध्रुव, उत्तर ध्रुव आणि हिमालय यांचं 5 अंश सेल्सिअसने तापमान वाढलंय. आता त्यातली एक शक्यता अशी आहे, जर उत्तर ध्रुव पूर्ण रिकामा झाला तर त्याच्या खाली मिथेन वायू आहे. तो मिथेन वायू बाहेर पडला तर पृथ्वीचं तापमान कितीने वाढेल हे सांगता येत नाही. का सांगता येत नाही? कारण आता कार्बन डायऑक्साईड वाढल्यामुळे जर इतकं होतं तर कार्बन डायऑक्साईड पेक्षा 10 पटीनं मिथेन घातक आहे. आता याचं थोडक्यात सार सांगायचं जर झालं तर ते असं आहे की पृथ्वीला कार्बन डायऑक्साईड किती अंश असता तर सहन झालं असतं, तर त्याची एक मर्यादा आहे. एका घनमीटरमध्ये 350 350 पार्ट्स पर मिलियन, म्हणजे एका घनमीटरमध्ये 350 कार्बन घनकण असतील तर ते पृथ्वी सहन करू शकते. आज मितीला पृथ्वीवर 430 आहे. ते नजीकच्या काळामध्ये 450 जर झाले तर पृथ्वीवरचं हे जे हवामान चक्र आहे ते पूर्णपणे बिघडून गेलेले आहे. त्या चक्राच्या एक एक आऱ्या निघून गेलेल्या आहेत. त्यामुळे कोणाच्या हातातही काही नाही. म्हणजे नेमकं काय होतं हे समजून घ्या. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढले तर तो कार्बन डायऑक्साईड जाणार कुठे? 30 ते 35% तो हवेत जातो. 30 ते 35% जंगल शोषून घेतात. पण आपण जंगल झपाट्याने नष्ट करतोय. जगातलं अमेझॉन, इंडोनेशिया, सायबेरिया इथलं जंगल नष्ट केलं जाते, आगी लावल्या जातात. भारतामध्ये सुद्धा जंगल मोकाटपणे नष्ट केलं जाते. पश्चिम घाट असू दे, हिमालय असू दे, आपले सगळे महाबळेश्वर सारख्या जागा असू दे, सगळीकडनं जंगल नष्ट करतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्याचं प्रमाण कमी होतंय. आपण अमेझॉनला पृथ्वीचं फुफ्फुस म्हणतो, तसं आपलं फुफ्फुस म्हणजे पश्चिम घाट आहे, जे सदाहरित जंगल आहेत. आणि वैज्ञानिक असा अंदाज सांगतायत 2100 साली पृथ्वीवर एकही सदाहरित अरण्य शिल्लक राहणार नाही. या आपली वाटचाल कुठे बघा. तर जे 30% 35% जंगलांनी शोषून घ्यायचं त्याचं प्रमाण कमी होतंय. मग ते 35 ते 40% समुद्राच्या पाण्यात जात. समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा हे जाऊन बसतं तेव्हा कार्बन डायऑक्साईड आणि पाणी याच्यावरून कार्बोनिक ऍसिड तयार होतं. आणि मग समुद्राचं पाणी नको तेव्हा तापायला लागतं. इथून सगळे पूर्ण हवामान बिघडायला प्रक्रिया चालू होते की नको तेव्हा ते वाढलेलं आहे, नको तेव्हा गरम झालं, तिथली हवा गरम झाली, ती इकडे आली. आणि त्यामुळे नको तेव्हा पाऊस, नको तेव्हा थंडी, अति उष्णता. आता त्याकडे आपण येऊ. म्हणजे हवामान शास्त्रज्ञ काय सांगतात, पूर्वी उष्णतेची लाट म्हणजे क्वचित कधीतरी असायची. अगदी आता ती दर 2-3 वर्षांनी येते. असते. ती उष्णतेची लाट कशी आहे की दिवसाचं तापमान आतापर्यंत आपण 40 बघत होतो, जर ते काही वर्षामध्ये 45 हे नॉर्मल होईल असं म्हणतात. आणि जास्तीत जास्त तापमान आपण किती पाहिलं आतापर्यंत? 54-55 अंश सेल्सिअस राजस्थानमध्ये, कॅलिफोर्नियामध्ये. ते आता 60 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. आणि जेव्हा उष्णता वाढायला लागते तेव्हा उष्णतेमध्ये दमटपणा, आर्द्रता शोषून घेण्याची क्षमता वाढते. म्हणून आत्ता आपण जो उन्हाळा गेला त्या उन्हाळ्याचं स्वरूप काय होतं? दिवसाचं तापमान वाढले, रात्रीचंही तापमान वाढले. त्या दोन्हीतला जो फरक कमी होतो तो आपल्या शरीराला घातक आहे. आणि म्हणून उष्णतेची बेट तयार होत आहे. आधी आपलं प्रशासन इतकं भिकार, ढिसाळ, आपण शहरांमधनं
बागा नष्ट केल्या, शहरांमधनं तळी नष्ट केली, ही उष्णता शोषून घेत होते, ते भाग नष्ट केले आणि सगळीकडे कॉन्क्रीट थापलं. त्यामुळे उष्णतेची बेट तयार होत आहे. त्याला हीट डोम इफेक्ट म्हणतात. याचं मापन केलं जातं, हीट स्ट्रेस मोजला जातो. साधी गोष्ट आहे, जर समजा तुमच्या भागात हे 40 अंश सेल्सिअस असतं, तेव्हा तुम्ही एक थर्मामीटर घेऊन कॉन्क्रीटच्या रोडवर ठेवा. जर 40 अंश सेल्सिअस बाहेर असेल तर कॉन्क्रीटचं तापमान 50 ते 60 अंश असू शकतं. या पद्धतीनं त्यामध्ये भर पडते वाहनांच्या धुराची, त्यामध्ये भर पडते एअर कंडिशनरच्या धुराची, आणि शहरं ही उष्णतेची बेट तयार होते. मग काय होतंय की तिन्ही बाजूनी आपला जो समुद्र आहे, तो जसा आपल्याला वरदान होतं, तर तिथलं जे बाष्प तयार होते मोठ्या प्रमाणामध्ये, त्या बाष्पामुळे ऍटमॉस्फेरिक रिव्हर तयार होते. म्हणजे वातावरणामध्ये इतकं ते साचून होतं की ती एक वातावरणात नदी तयार होते. आणि ती पडली की मग अतिवृष्टी, ढगफुटी, कारण ढगांचे मनोरे तयार होत आहेत. साधारणपणे पाऊस पडणारे ढग 1 ते 2 किलोमीटरवर असतात, पण त्यांचा मनोरा जर झाला तर तिथं ढगफुटी होते. या सर्व घटना इतक्या नियमित आणि कॉमन व्हायला लागलेल्या आहेत, त्यामुळे हवामान बदल हा शास्त्रज्ञांना सरळ रेषेत नाही हे माहिती आहे. तो किती होईल, कसा होईल, हे कोणालाही माहित नाही. आत्ता आपण जे बघतोय यावर्षी आणि गेले जवळजवळ 5 वर्ष, म्हणजे 2012ला श्रीनगरमध्ये पहिल्यांदा लोकांना पंखे विकत घ्यावे लागले, एअर कंडिशनर विकत घ्यावं लागले. तिथून जर आपण पाहिलं, आत्ता गेल्या 4 वर्षामध्ये दिल्लीची जी संस्था आहे, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट, त्यांनी हवामान बदलाच्या पासून येणाऱ्या आपत्तीचा नकाशा तयार केला आणि त्याचं कॅलेंडर पण तयार केलं. ते कॅलेंडर काय सांगतं, 365 पैकी 2022 साली 310 दिवस आपत्ती होती, 23 साली ती 318 दिवस होती, आणि 24 साली 322 दिवस. 322 दिवस देशातल्या कुठल्या ना कुठल्या भागात तरी उष्णतेची लाट, थंडीची लाट, अतिवृष्टी, ढगफुटी, भूस्खलन, जंगल वणवे, या सगळ्या आपत्ती वाढत आहेत. पण हा प्रश्न जे शास्त्रज्ञ सांगतायत, राजकारणी लोक ऐकत नाही, अधिकारी IAS ऑफिसर ऐकत नाहीत, कोणत्या संस्था त्याच्यावर काम करायला तयार नाही, तर मी आणि त्या लोकांच्या त्या दृष्टीने हा प्रश्नच असतो. त्या हा. मुद्द्याकडे येईलच, पण आता तुम्ही हो. हवामान बदलाची जी संकल्पना आहे तुमच्या सोप्या भाषेत स्पष्ट केली, जी प्रेक्षकांना अगदी समजेल. पण आणि परिणामांबाबतही तुम्ही बोलत होता, त्याच अनुषंगाने माझा प्रश्न आहे की हवामान बदलाचा ऋतुचक्र तसेच मानवी जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे आगामी काळामध्ये? ऋतुचक्रावर जो परिणाम होणार आहे, त्यामुळे मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. म्हणजे आता एक एक ऋतू बघू. आता सध्या पावसाळा आहे, हा इतका अनियमित असणार आहे की तुमची सरासरी समजा 800 मिलीमीटर पावसाची आहे. पूर्वी हा पाऊस 100 तासात पडत होता, तो 40 तासातच पडेल, 45 तासातच पडेल. कमी काळामध्ये जास्त पाऊस पडणं, त्यामुळे पाणी मुरणार किती, त्यामुळे पाणी वाहून जाणार आहे. आणि 2 पावसामध्ये जर ताण पडला, कोरडे दिवस जास्त गेले, तर त्यामध्ये शेती कशी करायची हा प्रश्न असणार आहे. पिकं कोणती घ्यायची, पिकं कशी टिकतील, किंवा हवामान बदलाला सामोरी जाणारी शेती, क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर हा खूप महत्वाचा विषय असणार. तसाच क्लायमेट रेझिलियंट सिटीज, आपल्या शहरांना 100-200 मिलीमीटर पाऊस झाला तर शहरं तरंगायला लागतात. बेंगलोर हे आपलं सिलिकॉन सिटी आहे, ट्रॅक्टर मधनं अब्जावधी अब्जाधीशांना प्रवास करायला लागतो, तो भाग आहे. त्यापेक्षाही अजून महत्वाचं म्हणजे आपण ही सगळी किंमत आरोग्यातनं चुकवतो. या उष्णतेच्या लाटेमध्ये किती लोक जातात, 40 अंशापेक्षा जास्त तापमान आपल्या शरीराला सहन होत नाही, आणि मग अ, उलट्या जुलाब होऊ शकतात, त्यानंतर रक्तामध्ये गाठी तयार होतात, हृदयविकाराचे झटके येऊ शकतात, मेंदूचा स्ट्रोक येऊ शकतो, हे सगळे. आणि मुख्य म्हणजे कामाचे तास कमी होतात. 46-47 अंश सेल्सिअस मध्ये आपण काम करू शकतो का?
मग असं जेव्हा ही परिस्थिती आहे तेव्हा गरिबांचं काय होत असेल? गेल्या वर्षी दिल्लीमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये 2 दिवसामध्ये 249 बेघर लोक मरण पावले होते. जे वीटभट्टीवर काम करतात, जे बांधकामावर काम करतात, जे बॉयलर सोबत काम करतात, असे खूप लोक आहेत ना. त्यांची अवस्था काय होईल याचा काही आपण विचार करतो का? आणि ही आपत्ती म्हणजे 2006ला जेव्हा जागतिक पातळीवर आपत्ती व्यवस्थापनचे विभाग निघाले, देशात निघाला, राज्यात निघाला, त्यानंतर आपत्ती निवारण, आपत्ती सौम्यीकरण म्हणजे डिझास्टर रिस्क रिडक्शनसाठी तुम्ही काय करता याचा जेव्हा विचार करायला सुरुवात झाली, तर एक एक आपत्ती घेऊन तुम्ही काहीतरी अशी योजना आखा आणि ती आपत्ती पुढच्या वेळेला असं सांगावं की या आपत्तीपासून आम्ही जोखीम कमी केलेली आहे. ते करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण काही विचारच करत नाही. पण तुमच्या महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की आपण शरीर आरोग्यातनं किंमत चुकवत असतो. दुसऱ्या पद्धतीने बघू, याच बरोबर आपल्या देशामध्ये हवा प्रदूषणाचे दरवर्षी साधारणपणे 15 ते 20 लाख लोक मरण पावतात हवा प्रदूषणाने. त्यामध्ये प्रामुख्यानं वाहनांचे आणि कारखान्यांचे, विशेषतः थर्मल पॉवर स्टेशनची पासून निघणाऱ्या कार्बनमुळे हे होतं. आपण असा विचार करतो का की आपल्याच गावामध्ये, आपल्या शहरामध्ये 10 वर्षापूर्वी किती जणांना खोकला होत होता आणि त्याची किंमत काय पडत होती? आता कितीला? कॅन्सरचं प्रमाण किती वाढतंय? फुफ्फुसाचे आधार, ज्याला सीओपीडी म्हणतात, म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, तर हे किती जणांना वाढतात? अस्थमा किती जणांना वाढतोय? दिल्ली तर त्याचं राजधानी आहे. चंद्रपूरची काय अवस्था आहे? मुंबई पुण्याची अवस्था काय आहे? नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे? तर आपण हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण आणि हवामान बदल या सगळ्याची किंमत ही आपल्या प्रकृतीतनं आणि खर्चातनं चुकवत असतो. मग आपल्याला एअर कंडिशनर घ्यावा लागतो, ज्यांना शक्य त्यांना घ्यायलाच लागतो. हवा दिल्लीमध्ये तुम्ही असाल तर जिथं हवेमुळे संचारबंदी लागू होते, तिथं तुम्हाला एअर प्युरिफायर घ्यायला लागतो. आणि हे गरिबांना शक्य होत नाही. हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्यांचं जास्त बळी आणि हाल सहन करणारे गरीब असतात, त्यांना स्थलांतर करावं लागतं. तर आर्थिक, केवळ आर्थिक आणि आरोग्याचं नुकसान हे यातनं आपलं होतंय. आपली आयुर्मर्यादा कमी होते. कित्येक वेळेला लोक मृत्युमुखी पडतात, जनावरं जात आहेत. असा सगळा पूर्ण म्हणजे जागतिक पातळीवरचे अर्थशास्त्रज्ञ सांगतायत की हवामान बदल हे महायुद्ध आणि महामंदीपेक्षा फार मोठं भयानक संकट आहे आणि तुम्ही त्यातनं वाचू शकणार. आता जर आपण पाहिलं की मुंबईमध्ये जो पाऊस झाला, रस्त्यावर पाणी साचलेलं होतं. खरं तर गेल्या काही वर्षांमध्ये ज्या पद्धतीने अतिमुसळधार पाऊस होतो, त्यावेळी ड्रेनेज सिस्टीम कोसळते, निष्कामी ठरते, मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पाणी साचतं. यामध्ये मुख्य मुद्दा उपस्थित होतो की सत्ताधारी नेमकं उपाययोजना करण्यामध्ये कुठेतरी कमी पडतात का? काय नेमकं तुमचं याबाबत मत आहे? मुंबईची थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. त्याबद्दल मी जवळजवळ 10-12 वर्ष, 12 वर्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात काम केलं असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकतो की मुंबईवर अनेक काय म्हणूया व्यवस्था, अनेक संस्था एकत्र काम करतात. म्हणजे महाराष्ट्र सरकार आहे, त्यानंतर रेल्वे आहे, एअरपोर्ट अथॉरिटी आहे, आणखीन काय रस्ते महामंडळ आहे. तर हे प्रत्येक जण दुसऱ्यावर दोष ढकलतात कायम. महानगरपालिका आहे, महानगरपालिका. यांना एकत्र बसवून हा प्रश्न नाही तर बैठकांमध्ये फक्त एकमेकांवर दोषारोपण करतात. आपल्या कारभाराची ती खूप मोठी पंचायती आहे. आपलं ऍडमिनिस्ट्रेशन हे फ्रॅगमेंटेड अप्रोच आहे. म्हणजे पाणी विषय असेल, सगळ्यांनी एकत्रित मिळून बसून विचार करणं आणि त्याचा सूत्रधार असणं. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये जगात ज्या ज्या चांगले देश आहेत तिथं त्यावेळेला जसा युद्धामध्ये एक सेनापती, तसा इथं पण एक सेनापती पाहिजे, ज्यांनी सगळे निर्णय घेऊन सगळ्यांना काम सांगितलं पाहिजे. तर
हे होत नाही मुंबईमध्ये प्रामुख्याने. मग मुंबई सोडून द्या हो, बाकीच्या शहरांमध्ये काय होतं, तर पुण्यामध्ये काय आहे, तुमच्या जळगावमध्ये काय आहे. तर आता काय व्हायला लागलेलं आहे वरचेवर, की ड्रेनेज हे जितके महत्वाचे आहेत तितके रस्तेही महत्वाचे. 1976 साली भारतातला पहिला अ, पुराचा अभ्यास करण्यासाठीचा आयोग संसदेनं नेमला होता, संसदीय समितीने. त्याची निरीक्षण 76 सालची अशी आहेत की रस्ते पूल करताना ड्रेनेजचा विचार, पाणी कसं वाहून जाईल याचा विचार केलाच जात नाही. आता ते इतकं वाढलेलं आहे की कॉन्क्रीटचे जेवढे रस्ते झालेले आहेत त्याला नीट उतार करून दिला जातच नाही. रस्ते वळत असताना त्याला बँकिंग ऑफ द रोड म्हणतात. त्याचा म्हणजे भूमितीचा अभ्यास करून वाहनं वळताना नीट जावीत, ते एकमेकाच्या अंगावर जाणार नाही त्याचा विचार करायला लागतो. हे डिझाईन पाहिजे. आपल्याकडे झालंय काय की गेल्या काही वर्षात आपलं राज्य हे कंत्राटदारांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या ताब्यात गेलेलं आहे. ते कुठलंही डिझाईनचा विचार करत नाहीत. त्यांना तंत्रज्ञान विज्ञान नकोय. नाही तर पूर्वी मेकॅनिकल इंजिनियर रिसर्च इन्स्टिट्यूट, मित्रा नावाची नाशिकला संस्था होती, हे टेक्नॉलॉजीचं जे काही डिझाईन असायचं ते करायचे. आपलं डिझाईन अतिशय चुकीचं, सदोष आहे. त्यात आपण अतिक्रमण करतो नाल्यांवर. आणि मग काय होतं की आपत्ती म्हणजे काय, तर आपण जे आधी आपत्तीपूरक वर्तन केलेलं आहे, ज्याला ज्याच्यावर एक इंग्रजीत पुस्तक आहे, फ्लर्टिंग विथ डिझास्टर्स. आपण तळी बुजवतो, नाले बुजवतो, त्यावर इमारती बांधतो, नदीच्या पूर रेषेमध्ये सुशोभीकरण म्हणून कॉन्क्रिटीकरण करतो. जेव्हा पूर येतो तेव्हा हे सगळं उद्ध्वस्त होतं, कारण पाणी त्याच्या त्याच्या उतारानं जाणार आहे. पण श्रीनगर पासून चेन्नई पर्यंत आपण सगळीकडं तलावांवर अतिक्रमण केलेली आहेत. हे आधीची ही आपत्तीची पेरणी आहे, म्हणून आपत्ती येते. जर याची काळजी घेतली डिझाईनमध्ये, पण या पद्धतीचं उत्तम प्रशासन पाहिजे ना. अतिक्रमण हटवण्याची आपल्याकडं हिंमत पाहिजे, की हे लोकांना घातक ठरणार आहे, आपल्याला एवढं नुकसान होतं. किंवा उलट, लोकही विचारत नाहीत की तुमच्या विकास योजनेमधनं एवढ्या आपत्ती येतात. उत्तराखंड मधनं दर म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये 10 लाख लोकांनी स्थलांतर केलंय, कारण तिथं भूस्खलन होतंय, पूर येत आहे. याचं कारण तिथं केलेले बोगदे, तिथं केलेली धरणं. याच्याविषयी कोण कधी प्रश्न विचारतोय? पुण्यातल्या एका आंबील नाल्याच्या अतिक्रमणामुळे आलेल्या पुरात पुण्याचं 28 कोटींचं नुकसान झालं होतं. कोण कधी आपण अधिकाऱ्यांना जबाब धरून शिक्षा करतो का, की तुमच्यामुळे हे झालेलं आहे? हे जेव्हा होईल, अकाउंटेबिलिटी वाढेल. आपल्या प्रशासनामध्ये अकाउंटेबिलिटी नाही, आपल्या राजकारणामध्ये अकाउंटेबिलिटी नाही, कोणीच जबाबदार नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना नाहक भरडले जातात, मरतात. हे या सगळ्याचं मग मुंबई असू दे. 200 पूर्वी 2005 ला 900 मिलीमीटर पाऊस आला तर मुंबई तुंबली होती. आता तेवढ्याची गरजच नाहीये. कचरा वेळेवर काढला जात नाही, लोकांनाही वळण नाही. आणि ह्या सगळ्याच म्हणजे आता हायवेवरनं जाताना पाणी इतकं तुंबतं की एका वाहनाचा म्हणजे काही शिडकाव आहे तो दुसरीकडे होतो, वाहनावर पाणी येतं आणि ऍक्सिडेंट होतात. याचं नक्कीच. कारण डिझाईनचा कोणीही विचार केलेला नाही. हवामान बदलाबद्दल आपण बोलत होतो सुरुवातीला. तर हवामान बदलाला आता सुरुवात झालेली आहे. तर यावर मात करण्यासाठी सर्वार्थानं काय प्रयत्न अपेक्षित आहेत तुम्हाला वाटतं? हा हा महत्वाचा प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. की हवामान बदल ही जरी जागतिक घटना आणि जागतिक प्रक्रिया असली तरी त्याला उत्तर मात्र स्थानिक आहे. मुळामध्ये जगातल्या देशांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की पूर्वीचं नियोजन म्हणजे आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 महायुद्ध झालेलीच होती. त्यामुळे सगळ्या देशांना त्यांची प्रगती करायची म्हणजे युद्ध सज्जता हा महत्वाचा त्यांचा केंद्रबिंदू नियोजनाचा. रस्ते का करायचे, तर पटकन वाहन इकडून तिकडे नेता यावं. इंजिनिअरिंग आणि विज्ञानात संशोधन कोणतं करायचं, तर आम्हाला आमची हवाई सज्जता पाहिजे, रडार पाहिजे. हे सगळं होतं.
2000 नंतर, विशेषतः 2000 नंतर आपण हवामान बदलाशी सज्जता हा आपला मुद्दाच नाही. आपण हवामान बदलाचा सामना करण्यासाठी काय करणार आहोत याचा आपल्याकडे विचार नाही, त्यामुळे नियोजन नाही, डिझाईन नाही. ते जर आपण करायला लागलो तर हवामानाचा अंदाज कसा सांगता येईल चांगला अचूक लोकांपर्यंत, त्यासाठी जागतिक सहकार्य कसं करता येईल, शेतीमध्ये काय करता येईल. आता बांगलादेश हा एवढा छोटा देश आहे, पण तिथं संयुक्त राष्ट्रसंघाची एक संस्था आहे, इंटरनॅशनल सेंटर फॉर क्लायमेट चेंज अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तर त्यांनी पुरामध्ये लोकांनी काय करावं, पूर तर येणार आहे, तर त्यांनी तरंगती शेती चालू केलेली आहे. अच्छा. होड्यांमध्ये सुद्धा तुम्ही शेती करू शकता. ते मॉडेल जे ते आता आसामपर्यंत यायला लागलेलं आहे, बंगालपर्यंत यायला लागले. शिवाय त्यांच्याकडे अशी समस्या आहे की पूर आला तर खारं पाणी सगळं शेतामध्ये येतं. तर 15 दिवस 3 आठवडे खाऱ्या पाण्यातही टिकून राहील असा त्यांनी तांदूळ शोधून काढला. याला अडॅप्टेबिलिटी म्हणतात, जे आपल्याकडे होणं आवश्यक आहे. की समजा 2 महिने 45 ते 50 दिवस पाऊस पडला नाही तर टिकेल अशी ज्वारी आहे का आपल्याकडे, सोयाबीन आहे का, आपले प्रमुख पिकं कोणती आहेत ते असली पाहिजे. एक सांगतो, सरकारी योजना जर उत्तम कार्यक्षमपणे राबवली तर ती क्रांती होऊ शकते. हरित क्रांती काय होतं, ती कोणी डिझाईन केली नव्हती. उत्तम गव्हाचं बी दिलं, सगळे वैज्ञानिक बांधापर्यंत जाऊन सांगायला लागले की बाबा रे, याची मुळे इतकी खोल जातात, तू हे खत घाल, इतकं घाल, हे कीटकनाशक घे, एवढं पाणी दे. वैज्ञानिक, शेतकरी आणि विज्ञान प्रसारक या सगळ्यांनी मिळून ती क्रांती झाली. हे हे कायम कधीही होऊ शकतं. व्हिएतनाममध्ये हे का झालंय, चीनमध्ये का होतंय, कारण सगळेजण एकत्र येऊन काम करतात आणि त्यामुळे एकदम वातावरण बदलून जातं. मग वातावरणातला विखार कमी होईल, सहकार्याची भावना वाढेल. तर क्लायमेट रेझिलियंट ऍग्रिकल्चर आपल्याला करता येईल. क्लायमेट रेझिलियंट सिटीज, शहराचं नियोजन असं करणार, पाईपलाईन्स कशा पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं नियोजन करण्यासाठी इतका विचार करायला पाहिजे बारकाईने. आणि त्यातला मुख्य भाग खरं तर सांगायचं तर अतिशय सोपा आहे आणि म्हणून तो अवघड आहे आपल्याकडे, की वृक्ष लागवड करा, जैवविविधता वाढवा. जर उत्तम वृक्षाच्छादन असेल तर त्या भागाचं तापमान हे अगदी 10 अंश सेल्सिअस पर्यंत कमी असू शकतं. उदाहरण देतो, राहुरी कृषी विद्यापीठात जर गेला तर बाकीच्या भागापेक्षा राहुरीचं तापमान 4 अंश सेल्सिअसनी कमी असतं. अच्छा. लातूरला एक ऍग्रिकल्चर कॉलेज आहे, तिथं 2 लाख झाडे आहेत, तिथलं तापमान 2 ते 3 अंश सेल्सिअसनी कमी असतं. त्यामुळे हे आपल्याला अजिबात अवघड नाही. पण वृक्षतोड का होते, कारण वृक्ष लागवडीला काही तुम्ही इन्सेंटिव्ह देत नाही, अनुदान देत नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान देणार नाही तोपर्यंत झाडं, बाकीच्यांच्या जोरावर तुम्ही झाडं टिकवू शकणार नाही. झाडं टिकवणाऱ्या 2च जाती आपल्या देशात आहेत, एक शेतकरी आणि दुसरे आदिवासी, आणि त्यांना आपण अजिबात विचारत नाही. त्यांना जर अनुदान दिलं तर वृक्षाच्छादन नक्की वाढू शकेल. शहरामध्ये वृक्ष लागवडीला तुम्ही काय पद्धतीचे इन्सेंटिव्ह देता याच्यावर ते अवलंबून असणार आहे. वृक्षात काय, आपल्याला मुळामध्ये ना, आपलं अर्थशास्त्र हे अतिशय जुनाट, चुकीचं आणि फेक अर्थशास्त्र आहे. ते जीडीपी वाढला म्हणजे देशाचं उत्पन्न वाढलं, ह्यांचं उत्पन्न वाढलं, अब्जाधीश वाढले, हे थोतांड आहे. काय व्हायला पाहिजे लक्षात घ्या, की सर्वसामान्य लोकांची क्षमता कितीने वाढलेली आहे. अगदीच. तुमची तुमचा विकास हा टिकाऊ आहे का, का तो तकलादू आहे, एका पावसात कोसळणार आहे. याचं जेव्हा मोजमाप आपण करायला लागू, सगळ्यांचं उत्पन्न, गरिबाचं उत्पन्न कितीने वाढलेलं आहे, तो कोणत्या आपत्तीला सामोरा जाऊ शकतो, हे जर आपण बघायला लागलो तर आपला अप्रोच बदलेल. आणि मग आपण रेझिलियन्स आमचा किती आहे नेमका या सगळ्यामध्ये, तो वाढवण्यासाठी आम्हाला काय करायला पाहिजे. तर या दृष्टीने अनेक प्रयत्न जगभरात होताना दिसत आहेत. त्यातला एक गाभा, फक्त महत्वाचा मुद्दा असा आहे की एक झाड तोडलं तर काय होतंय, ही आपली सर्वसामान्यांची धारणा आहे. ती गल्लीतल्या पंचापासनं ते केंद्रातल्या मंत्र्यांपर्यंत.
कारण याचं महत्व आपल्याला, एक झाड म्हणजे एक परिसंस्था असते, इकोसिस्टीम आहे. एका झाडीवर एक खार असेल तर याचा अर्थ त्या खारीला खाण्यायोग्य 250 ते 300 कीटक तिथे आहेत. एवढे लोक, आपल्याला कल्पना नसते माती म्हणजे काय, त्याच्यामध्ये किती बॅक्टेरिया आहेत, किती उपयोगी आहेत, काहीच माहित नाही आपल्याला. ही माहिती मुलांना आणखीन तरुणांना करून दिली पाहिजे. तर एक झाड तुटलं म्हणजे काय होतं याचा वर अभ्यास करणारे दोन पर्यावरणीय अर्थशास्त्रज्ञ भारतातलेच आहेत. एक आहेत केम्ब्रिज विद्यापीठामध्ये, त्यांचं नाव आहे डॉक्टर पार्थदास गुप्ता. दुसरे डॉक्टर पवन सुखदेव, ते स्वित्झर्लंडमध्ये. हे काढून देतात. ते म्हणतात की खरं तर वृक्षाचं मूल्य आहे, वृक्षाला किंमत नाही, पण तरी काढायचं ठरवलं तर एक साधारणपणे 5 वर्षाचं झाड, जे साधारणपणे 40-50 फूट उंचीचं आहे, याची वर्षाची किंमत साधारणपणे 20 लाख रुपये वर्षाचं त्याच्यापासून उत्पन्न मिळतं. ते कसं? तुम्हाला ऑक्सिजन मिळतं, कार्बन डायऑक्साईड शोषून घेतलं जातं, थंडावा मिळतो, आणि आणखीन महत्वाचं, आपत्तीपासून रक्षण होतं. कसं? ते झाड जर तुटलं तर तिथं पाणी मुरणार नाही, आणि पाणी वाहून जाईल आणि पूर येईल. हे जर आपण गृहीत धरून आपल्या कामाला लागलो तर वेगळी दिशा असेल, दृष्टी असेल, ती आज महत्वाची आहे. म्हणून सुरुवातीला म्हणलं त्याप्रमाणे, आपत्ती जरी जागतिक असेल तर त्याला उत्तर स्थानिक आहे. एक वेगळं उदाहरण देतो. आपल्या तिन्ही बाजूनी किनारपट्टी, या किनारपट्टीला म्हणजे समुद्र आणि जमीन यामध्ये हरफुटी असते, त्याला मॅंग्रोव्ह, कांदळवन म्हणतात. तर ती एक सुरक्षित भिंत असते, ती तोडून टाकलेली आहे. त्यामुळे किनारपट्टीचा पूर वाढलाय. पण वर्षानुवर्ष खारफुटी ही आवश्यक आहे हे लोकांना सांगत होतं, पण कोणी प्रयत्न करत नव्हतं. तामिळनाडूमध्ये एम एस स्वामीनाथन यांनी स्वामीनाथन फाउंडेशनच्या वतीनं ती मोहीम घेतली. ती मोहीम 1992 पासून घेतली होती, आणि अनेक गावांमध्ये ते मँग्रोव्ह लावले. त्यामुळे झालं असं, 2004ला जेव्हा सुनामी आली तेव्हा 2 गावात एकही बळी गेला नाही, मुथ्थुपेट आणि पिच्चावरम. कारण माणसांना ते पाणी सोडून देतात, त्याचे मुळं अशी असतात, त्यामुळे ते पाणी जाऊ देतात आणि माणसांना अडवतात. जगामध्ये त्यांची नोंद घेतली गेली. आपल्याला अशक्य काही नाही आहे, लक्षात घ्या. हे सगळे माणसंच करणार आहेत, ही इच्छा पाहिजे. सर, आपण जर पाहिलं की 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वेगवेगळे इव्हेंट आयोजित केले जातात आणि मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा केला जातो. मात्र तुमच्या दृष्टिकोनातनं पर्यावरण दिन साजरा करण्याचा नेमका अर्थ काय? काय आहे की वेगवेगळे दिन साजरे करायचा एक उपचार म्हणून आपण ते करतो. त्यामध्ये प्रदर्शनीय भाग, बातम्याचा भाग, माहितीचा भाग अधिक असतो. त्यामुळे सहसा सगळ्या शिक्षण संस्थांना हे बंधनकारक असल्यामुळे नाईलाजाने त्या जॉईन होतात. पण मनपूर्वक, हे एक दिवस आहे का तो? जसं आपण म्हणतो पोळ्याला फक्त बैलांना मान दिला म्हणजे चालतो का? ते एक प्रतीक आपण मानतो, पण ते प्रतीक आपण सोडून दिलेलं आहे. आपण कोणतेही राष्ट्रीय किंवा महत्वाचे जे सण आहेत ते त्या दिवसात ती इव्हेंट झालेली आहे, आणि ती त्या क्षणापुरती. इव्हेंटचा अर्थ आता असा आहे की त्या व्यासपीठापुरतं, तेवढ्या वेळापुरतं लोक काहीतरी बोलतात, नंतर त्यांचा बाकीचा कशाशी काही संबंध नसतो, ते निरर्थक आहेत. पर्यावरण दिन साजरा करायचा तर तुम्ही वर्षभरामध्ये काय करणार आहात, 5 वर्षासाठी काय करणार आहात, ही समग्रता, याला होलिस्टिक अप्रोच म्हणतात. तेवढ्या तुकड्यापुरता विचार न करता. तर मी माझा भाग बघून असं ठरवता येईल मला पर्यावरण दिन म्हणून, कारण सध्या हवामान बदल आहे. मी काय सुचवेन की माझ्या भागामध्ये मी पूर येऊ देणार नाही, मला तो कमी करायचा आहे. तर नाल्यांचे उतार कसे आहेत, आमच्या शहरामध्ये कोणते कुठं तलाव तळी होत्या त्या कशा बुजलेल्या आहेत, त्यांना परत चालू करता येईल का, त्याला सुशोभित करता येईल का, तिथं कोणते पक्षी येतील याची नोंद ठेवून मला मुलांना सांगता येईल का. आपण सगळ्यात त्यातनं मुलांचं बालपण कोमेजून टाकतोय. काळी हवा, काळं पाणी, गोंगाट, कचरा हे मुलांच्या माथी मारतोय. हे जर सुंदर करायचं असेल, या बालांनो या रे या कविता तुम्हाला आठवत असेल तर
या नगराला लागून या सुंदर ती दुसरी दुनिया ती आम्हाला करायची जर असेल तर ती आत्तापासून करायला लागेल. मुलांसाठी निदान तुम्ही मुलांच्या बँकसाठी बँक बॅलन्स ठेवून त्यांचा काहीही उपयोग होणार नाही. तुम्ही बागा नष्ट केलेल्या आहेत. हे देण्यासाठी आधी तुम्ही ठरवा की आधी आम्ही आमच्या मुलांना जरा चांगलं खेळू देऊ, बाहेर खेळू देऊ, म्हणून बागा करू. हे युरोपमध्ये सगळे लोक हिंडून येतात. नेते सोपं झाले, सध्या सगळेजण जातात, सिंगापूरला जातात. रस्ता किती स्वच्छ दिसतो, रस्ते सजवले जातात, कुंड्या असतात रस्त्याला, छान वाटतं, प्रसन्न वाटतं. आता हे केवळ उपदेश म्हणून सांगायचं नाही. जसं जसं आपण 21व्या शतकात आलो तस तसं 21वं शतक हे वेगवेगळ्या ज्ञानशाखांचं एकत्र आणण्याचं शतक आहे. म्हणजे असे जगात विचार केले जात आहेत. न्यूरो आर्किटेक्चर म्हणजे आता तुम्ही पाठीमाग बघताय, हे मी लॉरी बेकर पुस्तक लिहिलं, त्यामुळे माझ्या भिंतीला मी रंग दिलेला नाहीये, गिलावा दिलेला नाहीये, काही गरज नसते गिलाव्याची. हे जे आल्हाददायक वाटतं, तर तिकडचे आर्किटेक्ट तुम्हाला कोणत्या वास्तूमध्ये मनाला चांगलं वाटतं याचा मेंदूचा ग्राफ काढतात आणि त्यानुसार डिझाईन करतात. म्हणजे निसर्ग हा सर्वांना उपलब्ध झाला तर आपल्या मनोवृत्ती कशा बदलतात, मानसिक आरोग्य कसं सुधारतं, शारीरिक आरोग्य कसं सुधारतं. शहरामध्ये चालण्यासाठी जागा आहे का, गप्पा मारण्यासाठी जागा आहे का, शहर ही माणसांसाठी आहेत की मोटारीसाठी आहेत याचा विचार केला जातो. हे जर आम्ही करून आमच्या आमच्या गल्ल्या सुधारायचं ठरवलं, आमचं शहर सुधारायचं ठरवलं आणि त्यासाठी आम्ही एकत्र येऊ, माझ्या शहरासाठी येऊ, हे जरी केलं. हे एक वेगळं उदाहरण सांगतो तुम्हाला. मला नेहमी प्रश्न पडायचा की ते मोहनदास करमचंद गांधी दंगे कसे बंद करत होते, जाऊन कुठतरी उपवासाला बसायचे. तर मी पन्नालालजी सोराणा, त्यांचं वय 93 आहे, आणि न गो राजूरकर हैदराबादचे, त्यांचं वय 95 आहे. त्यांनी मला सांगितलं की ते उपोषणाला बसले की तुम्ही उपोषण बंद करा हो म्हणून यायचे लोक. मी बंद करतो, तू तुझी गल्ली शांत करून दाखव. आणि त्यांचं लोक ऐकून एक गल्ली शांत करायची, अशा सगळ्या गल्ल्या शांत झाल्या की 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये अख्खं शहर शांत व्हायचं कलकत्त्यासारखं. तसं आपल्या नेत्यांना म्हणता येणार नाही का की तुमची गल्ली चांगली असेल तरच मी तुमच्या गल्लीत येतो, नाही येणार नाही. म्हणता येईल नेत्यांना, एवढे सगळे साजरे करतात. हे म्हणतच नाहीत. लोकांचे लाड अशा पद्धतीने न करता जर हे आपण सांगायला लागलो तर ते खऱ्या अर्थानं पर्यावरण सुधारणा होईल. माझ्या शहरामध्ये हवेची गुणवत्ता किती आहे, 0 ते 50 ही असेल तर ती चांगली असते, आल्हाददायक असते. जंगलामध्ये आपल्याला 0 ते 10 मधली हवा मिळते, पण सध्या सगळीकडची हवा 150च्या पुढची आहे, 200च्या पुढची आहे. हे आपल्या तब्येतीला घातक आहे. त्यामुळे आम्ही हवेची गुणवत्ता सुधारू, हे जेव्हा करायला लागू तेव्हा खऱ्या अर्थानं आपण निसर्गाचा प्रेम आणि आदर करायला लागू, जे सध्या अजिबात करत नाही. आपण आपण सध्या व्हॉट्सअप मेसेज पाठवणे, त्यानंतर भिंती रंगवणे, असं करत काहीतरी प्रेम जाहीर करतो. ते बेगडी प्रेम आहे, खोटं प्रेम आहे. ते देशावरचं पण प्रेम नाहीये. राष्ट्रगीत म्हणून उभं राहिलं आणि झेंडा घेऊन हातात मिरवलं म्हणजे प्रेम नव्हे. तुम्ही काय कृती करताय देशासाठी, उत्तम माझा देश सुधरावा यासाठी गुणवत्ता काय भर घालताय तुम्ही, यावर माझं देशप्रेम अवलंबून. इतकं सोपं करून टाकलंय सध्या आपण. त्याला जर खऱ्या अर्थानं सघन सखोल केलं तर आपल्याला हे शक्य आहे. एक शेवटचा प्रश्न आहे. पर्यावरण आणि आपली जबाबदारी याच विषयानुसार प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्या? आत्ता जे सांगितलं तेच खरं ना, की अं, माझं घर, आता ठीक आहे मी माझ्या घरापुरते, की मी माझ्या घरातनं वर पडणारं पाणी बाहेर जाऊ देणार नाही, ते जमिनीत साठवेल. हा, त्यानंतर स्वयंपाकघरातलं पाणी जे आहे ना, ते म्हणजे खरं तर घरातनं बाहेर सहसा काय होतं, घरामध्ये जेवढं पाणी येतं त्याच्या 80% पाणी आपण नालीमध्ये सोडतो. ते प्रमाण 5 ते 10% आणतं येतं. फक्त आणि फक्त शौचाचं जे पाणी आहे तेवढंच फक्त बाहेर, ते सगळं तुमच्या भागामध्ये मुरवा, त्याच्यावर झाडं लावा. अपार्टमेंटमध्ये असाल तुम्हाला शक्य नाही, पण अपार्टमेंटचं पण पाणी तुम्ही तिथल्या तिथंच हे करा. ओल्या कचऱ्यापासून तुम्ही वायू गॅस तयार करू शकतो. खरं तर हे बंधन कॉर्पोरेशननं घातलं पाहिजे. हॉटेल, खानावळी आणि मंगल कार्यालय यांनी ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करायला पाहिजे. म्हणजे तुमचा घन द्रव वायू कचरा तुम्ही कमी करा.
हे सगळ्यात महत्वाचं तुमच्या घरापुरतं हे. आणि ते आपल्याला करता येणं शक्य आहे. मी घरातनं बाहेर पडताना पिशवी घेऊन जाईन, खिशामध्ये रुमाल ठेवेन आणि हॉटेलमध्ये टिश्यू पेपर घेणार नाही. या छोट्या छोट्या गोष्टी मला करायच्यात. माझ्या घरापुरत्या जर मला सांगायचंय, मी विकत काय घेतो? मी सफरचंद जर विकत घेत असेल, मी आंबा विकत घेत असेल, तर तो माझ्या भागातला घेतो का परदेशातला घेतो, कोकणातला घेतो? त्याच्यावर माझं कार्बन फुटप्रिंट म्हणजे मी किती प्रदूषण करतोय त्याच्यावर अवलंबून आहे. मी कॅलिफोर्नियाचा सफरचंद घेतोय का, मी परदेशातले फळं घेतोय का? घेऊ नये. माझ्याकडचंच घेतलं पाहिजे, स्थानिक त्याला महत्व आलं पाहिजे. परत त्या म्हाताऱ्या मोहनदास करमचंद गांधींनी काय मंत्र दिला होता आपल्याला, की आपल्या गरजा पंचक्रोशीतनच भागवा. 5 कोसावर व्हावं ना. जर असं शेतकऱ्यांनी ठरवलं की तू बियाणं मला दे, मी बियाणं तुला देतो, कंपन्यांची गरज नाही आम्हाला. तुम्ही खत तयार करा, तुम्ही कीटकनाशक तयार करा. असं परस्परावलंबन होणं आवश्यक आहे. त्यामुळे रोजगारही वाढेल. काय अवघड आहे त्याच्यामध्ये? तर असं करत करत एकमेक आपण आपण जबाबदार नागरिक नाही आहोत. आपण फक्त मतपेटी पुरते लोकशाही मानणारे लोक आहोत. एरवी मी काहीच करत नाही. ते जर मी करायला लागलो तर मी निसर्ग वाचवेन, पर्यावरण वाचवेन, माझा भाग चांगला करेन आणि जबाबदार नागरिक म्हणून या सगळ्या प्रक्रियेला हातभार. धन्यवाद सर. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि अगदी सोप्या भाषेत तुम्ही तुमचं मत आणि विश्लेषण व्यक्त मांडलेलं आहे. निश्चित प्रेक्षक याच्यातनं एक चांगला सकारात्मक संदेश घेतील अशी आशा आपण व्यक्त करूयात. तर हे होते पर्यावरण तज्ज्ञ श्री अतुल देऊळगावकर सर. त्यांनी आज आपल्यासोबत विशेष संवाद साधला आणि महत्वपूर्ण माहिती दिली. तुमच्या या मुलाखतीबाबत काय प्रतिक्रिया आहेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसेच सुवर्ण खानदेश लाईव्ह न्यूज या आमच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करा. धन्यवाद.